झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय संरक्षण संशोधन विभाग म्हणजेच डीआरडीओचं शेकडो कम्प्युटर हॅक करून संवेदनशील माहिती चोरण्यात आली आहे। चीनच्या हॅकर्सनी हा प्रताप केलाय। चोरलेल्या माहितीत क्षेपणास्त्र प्रणाली आणि रडार प्रोग्रामिंगशी संबंधित माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे। डीएनए या वृत्तपत्रानं हा खळबळजनक गौप्यस्फोट केला। हॅकर्सने डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ईमेल आयडी हॅक केलेत। त्यानंतर त्यांनी संवेदनशील माहितीची चोरी केली आहे। चोरलेल्या सर्व फाईल्स चीनच्या गुआंगडोंग या प्रांतातल्या सर्व्हरवर अपलोड करण्यात आल्या आहेत। मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा सायबर हल्ला झालाय। मिसाईल संशोधनाची कागदपत्र यात चोरल्याचं पुढे येत आहे। कशी झाली ही हॅकिंग पाहूया। चीनमधील हॅकर्सने डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ईमेल पासवर्ड चोरले। चोरलेल्या ईमेल पासवर्डच्या मदतीनं मेलवरील माहिती चोरली। चोरलेली माहिती गुआंगडोंग प्रांतातील सर्व्हरवर अपलोड करण्यात आली आहे। डीआरडीओची संरक्षण विषयक शेकडो फाईल्स यात चोरण्यात आल्या आहेत। या संदर्भात आपण आयटी तज्ञ रवी घाटे यांच्याशी चर्चा करूयात। घाटे सर, सांगाल, अत्यंत धक्कादायक खरं तर अशी ही हॅकिंगची बातमी आहे। भारताच्या महत्वाच्या अशा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या फाईल्सची चोरी चीनच्या हॅकर्सने केली आहे। खरंय अत्यंत लांछनास्पद अशी आयटी क्षेत्रासाठी ही बातमी आहे आणि भारतीय तंत्रज्ञ आयटी क्षेत्रातील एक्सपर्ट स्वतःला अत्यंत कुशाग्र समजतात, परंतु चीनी हॅकर्सने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं मला वाटतंय। ज्याप्रमाणे सीमेवर युद्ध लढलं जातं आणि जिथं आपले सैन्य हे तत्परतेने त्याचा मुकाबला करतं, त्याप्रमाणे आता गरज ह्या आयटीच्या सैनिकांची आहे। आयटी एक्सपर्ट सैनिकांची सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने गरज आहे। आज जर डीआरडीओवर हल्ला झाला आणि संपूर्ण भारतातली अत्यंत महत्त्वाची अशी गोपनीय माहिती जर लिकेज झाली तर याद्वारे संपूर्ण भारतातला डेटा हा त्यांच्या हाती लागणार आहे। इथून पुढची सत्ता, जसं अमेरिकेचा सगळा कंट्रोल हा इन्फॉर्मेशनवर आहे जगातल्या, त्याप्रमाणे तो चीन घेऊ इच्छितोय आणि आपल्या फाईल त्या चीनने हॅक करून खूप मोठा धक्का एक प्रकारे भारताला दिलेला आहे। ही बदनामी आहे आपली आणि आपण स्वतःला जे हुशार समजतो ते आपण जागेवर यावं आणि अशा प्रकारच्या आक्रमणांना आपण व्यवस्थित त्यांच्याही पुढचं पाऊल टाकून तोंड दिलं पाहिजे असं मला वाटतं। खरं, आणि नेमकं हॅकिंग रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ईमेल आयडीचे पासवर्ड आधी हॅक झालेत आणि त्यानंतर ही सगळी माहिती या हॅकर्सने चोरलेली आहे। त्यासाठी काय करावं लागेल? आपले जे तज्ञ आहेत त्यांना एथिकल हॅकिंगचं किंवा त्यांच्याही पुढचं प्रशिक्षण असं परदेशात पाठवून दिलं गेलं पाहिजे। याच्यामध्ये आपण खूप नॉर्मली ही गोष्ट घेतो, परंतु हे अत्यंत कठोरतेने हे निर्णय घेऊन उच्च दर्जाचं प्रशिक्षण आपल्या लोकांना देऊन त्यांच्याही पुढचं ज्ञान आपल्याला मिळवावं लागणार याच्यामध्ये। आणि शासनाने, विशेषतः केंद्र शासनाच्या आयटी विभागाने यामध्ये लक्ष घालून हे सगळं केलं पाहिजे। नक्कीच, धन्यवाद रवी सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल। आयटी तज्ञ रवी घाटे आपल्याशी चर्चा करत होते। अत्यंत धक्कादायक अशी ही खरं तर बातमी आहे। अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या संरक्षण खात्याच्या काही फाईल्स चीनी हॅकर्सनी चोरलेल्या आहेत। सुरुवातीला या अधिकाऱ्यांचे ईमेल आयडी आणि त्यांचे पासवर्ड हॅक करण्यात आले आणि त्यानंतर ही माहिती या चीनी हॅकर्सनी चोरली आहे। याकरता जास्तीत जास्त कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं रवी घाटे यांनी म्हटलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।